शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू, मग मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते म्हणते माझ्या मुलीला फी भरायला लागते. मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, पण तुम्ही पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेताय. हो, कोकणामध्ये देखील अशी परिस्थिती आहे. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये शिंदे आणि तुमचा शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊन मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मी जाणून घेईन. पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकतं. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि मी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. या सगळ्या दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याला देखील लोकांचा विरोध हो, पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. तेलंगणामध्ये एक अरे एक क्विंटल मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुंबईचं महापौर, आदित्य मुंबईचा महापौर होणार, ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शहा आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे. कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोलले जातात. तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काही अर्थ नाही. जिल्ह्यामध्ये गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांचा काय कल होता? कुणासोबत युती करायला हवी किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये? नाही, काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच मनात नाहीये. कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारभार चालू आहे बेगुमानपणा नाही, म्हणजे कोणालाच जुमानत नाहीयेत. उघड उघड दिवसाढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लागतायत, काय वाटेल ते चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा, ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. आजूबाजूच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांची सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय 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 होईल. म्हणजे ह्यांची आबादी ही लुटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणं होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. सगळीकडे दौऱ्यात फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती जेव्हा आमचं कर्ज माफ झालेला होता. यावर फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलं उद्धवजी ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय